नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. कल्याण पार्टी आता काय विषय होता आज उद्यानामध्ये जे आंदोलन सुरू केले? कल्याण पूर्वला काही मोजकेच गार्डन आहे, त्यापैकी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी हे उद्यान खडेगोलवली येथील आहे. या उद्यानाचा असा विषय आहे की गेल्या 4-5 वर्षापासून सतत बंद, कधी चालू, कधी खेळणी तुटलेले आणि अतिशय जंगल अशा परिस्थितीत सर्वच लोकप्रतिनिधी असतील त्यांनी निधी दिल्यानंतरही सुद्धा या गार्डनचा विकास झाला नाही. आम्ही स्वयं मेहनतीने काही ठिकाणी गवत कापायला सुद्धा इथे कामं सगळ्या सामाजिक संस्था असतील, राजकीय पक्ष असतील ते केलेलं आहे. पण आज गेले 15 दिवस झाले की गार्डन तयार झालेलं आहे, पण कोणाचा तरी उद्घाटनाची वेळ भेटली नाही म्हणून आज ते गार्डन बंद होतं. आज शैलेश तिवारी असतील, राहुल काटकर असतील व शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वच कार्यकर्ते असतील यांनी हे गार्डन अधिकाऱ्यांना सांगून आज जनतेसाठी खुलं केलेलं आहे. महिला म्हणून काय सांगाल आजची परिस्थिती? महिला म्हणून मी एकच सांगेल की या ठिकाणी आम्ही ज्या वेळेला इथे सुविधा नव्हत्या तर आमची जी गार्डनची माग होती महिलांची, आम्ही त्यासाठी पूर्वी आंदोलन पण केलं होतं आणि आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाने हे भव्य असं गार्डन ह्या कल्याण पूर्वेमध्ये एकमेव गार्डन आहे. परंतु हे गार्डन झाल्यानंतर ह्या गार्डनची दुर्दशा खूप अत्यंत वाईट झाली आणि आता 1 वर्षापासून ते गार्डन बंदच आहे. आणि या ठिकाणी जे काही चरस, गांजा आणि ज्या काही मर्डरी होतात तर कुठेतरी महिलांमध्ये असा हे भीती निर्माण झालेली आहे की एवढं मोठं गार्डन होत असताना देखील इथे अशा वाईट घटना होतात. इथे आपण जाणार कसं? इथे काही महिलांचे मंगळसूत्र वगैरे याच्याही बऱ्याच घटना झालेल्या आहेत. आज तुम्हाला सांगायचं म्हटलं की हा जो संपूर्ण विभाग आहे हा तिकडचा 100 फुटी 90 फुटी सगळे म्हणजे खडेगोलवली पासून काटेमानुली पासून ह्या गार्डनला इथे लोक येत असतात. आणि जर ही गार्डनची अशी दुर्दशा असेल आणि प्रशासन जर ह्या गोष्टीकडे लक्ष देत नसतील तर ही खूप अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच आज या ठिकाणी आमचे उद्धव बाळासाहेबांचे सगळे पदाधिकारी किंवा इतर संस्थेचे यांनी जे आंदोलन घेतलं आणि खरोखर त्याचा नक्कीच या ठिकाणी फायदा झाला. प्रशासन अधिकारी आले, त्यांनी गार्डन ओपन केलं. परंतु याच्या पुढची जी त्यांना जे आम्ही सांगितलेलं आहे की इथे सिक्युरिटी ठेवणं, CCTV ठेवणं, स्वच्छता ठेवणं, या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे. हीच आमची महिला म्हणून त्यांच्याकडे अपेक्षा असणार. काय सांगाल ऍक्च्युली काय घडलं? आज खडेगोलवली मधलं नानासाहेब धर्माधिकारी उद्यान हे एक एकदम मुख्य उद्यान झालेलं आहे. आज इथं रोज सकाळ संध्याकाळ लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व नागरिक इथे येतात, फेरफटका मारायला येतात, लहान मुलं खेळायला येतात. पण ह्या गार्डनची अवस्था काही ना काही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं आणि भोंगळ कारभारामुळं हे उद्यान मागील 8 ते 9 महिन्यापासून बंद होतं. ते फक्त एक कारण सांगण्यात आलेलं होतं की दुरुस्तीचं काम. दुरुस्तीचं दर प्रत्येक वर्षी या उद्यानामध्ये 20 ते 30 लाख रुपये 35 लाख रुपये लाखो रुपयांचा निधी वापरला जातो दुरुस्तीच्या कारणास्तव. पण कुठेही दुरुस्ती पूर्ण होत नाही. आज 8-9 महिन्यापासून हे उद्यान बंद ठेवण्यात आलेलं होतं. आज नागरिकांना त्याचा फटका पडत होता. आज टॅक्स पेयर जे आहेत, आपली जनता आहे, ते त्यासाठी भुगतत होते की बाबा त्यांना त्याची सोयी सुविधा नाही भेटत आहेत. तर आज आम्ही मागील अनेक महिन्यापासून राष्ट्रकल्याण पार्टीतर्फे झाला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे, प्रहार पक्षातर्फे आज आम्ही इथे आंदोलन केलेले आहे. महानगरपालिकेचे अधिकारी स्वतः येऊन त्यांनी पण आंदोलनाची दखल घेतली आणि हे उद्यान आजपासून नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले आहे. तर महापालिकेला आपल्या मार्फत पण एक विनंती राहील, हे उद्यान आजपासून नागरिकांसाठी उघडं झालेलं आहे. तर आपण एक अजून त्याच्यामध्ये एक दक्षता घ्यावी की येणाऱ्या काळामध्ये या इथे कंटिन्यू 24 तास एक सिक्युरिटी राहावी, जेणेकरून नागरिकांची पण सोयी सुविधा राहील. उद्यानाचं पण पालन पोषण येते कसं काय अजून करता येईल, जिथं अनेक सामाजिक संस्था आहेत, राजकीय पक्ष आहेत, सर्वांना एकत्र घेऊन त्यांनी पुढे देखील करता यावं. बताइए। आज KDMC की ऐसी हालत है, चाहे सड़क ले लो चाहे गार्डन ले लो, सभी वेंटिलेटर पे है। गार्डन आपने बना के दिया
साल 2 साल नहीं चलता, वेंटिलेटर पे चले जा रहा है। यहाँ का रख रखाव नहीं, सिक्योरिटी नहीं है, तो यहाँ पे चर्ची गड़दुल्ले लोग का यहाँ पे जमावड़ा होता है, यहाँ पे मर्डर भी हुए हैं। पर मेरी प्रशासन से यही मांग है कि जब आप गार्डन दिए हैं, आपको नियोजन करता है, हमसे टैक्स लेते हैं, तो इसके सिक्योरिटी की भी जवाबदारी आपकी, इसकी रख रखाव की जवाबदारी आपकी है। तो आप कहाँ पे, आपका सिक्योरिटी गार्ड कहाँ पे है, ये भी सोचने लायक बात है। अभी यहाँ पे मर्डर हो जा रहे हैं, चर्ची गड़दुल्ले लोग यहाँ पे गांजा फूक रहे हैं, ये कर रहे हैं, तो आप लोग ये सुरक्षा रक्षा करता, तो ये सब बातें नहीं होती थी। अब यहाँ पे ज्येष्ठ नागरिक, महिलाएं, बच्चे सब का यहाँ पे परस्पर आना जाना रहता है गार्डन के चलते। पर बाद में इसका क्या होता है, जब सिक्योरिटी सुरक्षा रक्षक नहीं होता है, तो उसका कहीं ना तो कहीं चर्ची गड़दुल्ले लोग इसका लाभ उठा रहे हैं, और यहाँ पे आके कोने कब्जे में चरस गांजा फूका जा रहा है, उसके चलते वाद विवाद भी हो रहा है और मर्डर भी हुए हैं। तो ऐसे में प्रशासन ने ठीक है रख रखाव रखे, साथ ही साथ सुरक्षा रक्षक भी दे। अगर ऐसा कोई बोलते असामाजिक तत्व तो यहाँ दिख रहा है, तो तत्काल उसकी दखल ले, पुलिस को इंटीमेट करे और उसको पुलिस के ताबे में देने का भी काम सुरक्षा रक्षक ने करना चाहिए, और इसकी दखल महानगर पालिका के आयुक्त ने लेनी चाहिए, ऐसी हमारी मांग है। हे गार्डन अनेक वर्षापासून बंद होतं। ज्या गार्डनाचा उपयोग इथे राहणाऱ्या रहिवाशांना व्हायला पाहिजे, ते रहिवाशांपासून वंचित ठेवलं गेलं। हालाकी जनतेच्या पैशातनंच ह्या गार्डनची निर्मिती झाली, परंतु जनतेसाठीच वापरासाठी हे उघड करण्यात आलेलं नव्हतं। हा प्रश्न उद्धव बाळासाहेब गटाचे शिवसैनिक असतील, प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते असतील, राष्ट्र कल्याण पार्टीचे कार्यकर्ते असतील, त्यांनी जनतेसाठी हा लढा उभारला आणि हे गार्डन उघड केलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गार्डनमध्ये सुरक्षेचा अभाव आहे, आणि सुरक्षेचा अभाव असल्या कारणास्तव या ठिकाणी होणाऱ्या हत्या, या ठिकाणी होणाऱ्या महिलांची छेडछाड, या कारणास्तव या गार्डनचा उद्घाटन वारंवार टाळलं जात होतं। इथे येणारे मान्यवर जोपर्यंत त्यांच्या तारखा मिळत नाही, त्याकरता या गार्डनचं उद्घाटन लांबवलं जात होतं। आमची प्रमुख मागणी आता पुढची ही आहे की या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज लावण्यात यावे, सीसीटीव्ही लावण्यात यावे, की जेणेकरून प्रशासनाचा इथे वावरणाऱ्या लोकांवरती देखील देखरेख असावी। इथे होणाऱ्या या सर्व अशा ज्या घटना आहेत त्याच्यावरती चाप बसावा। या ठिकाणी 2 सुरक्षा रक्षक ठेवण्याकरता आम्ही विनंती केलेली आहे। जर ते सुरक्षा रक्षक जर हे ठेवत नसतील, जर या ठिकाणी या गार्डनला दिलेलं जे नाव आहे डॉक्टर धर्माधिकारी यांचं, या नावाचा जर सन्मान हे प्रशासन ठेवत नसेल, तर याच्या पुढील चाप हा आयुक्ताला ठोकल्याशिवाय प्रहार जनशक्ती पक्ष असो किंवा शिवसैनिक असो, आम्ही कोणी शांत बसणार नाही। कारण की हा प्रश्न येथील जनतेचा आहे, या जनतेशी जोडलेली नाळेचा आहे। त्यामुळे या प्रश्नावरती आम्ही आक्रमकपणे अजून भूमिका मांडू। आता प्राथमिक दृष्ट्या आम्ही हे गार्डन उघड केलेलं आहे, लोकांच्या संपर्कामध्ये लोकांसाठी हे गार्डन उपलब्ध करून दिलेलं आहे। इथे उपायुक्तांनी नारळ फोडलेला आहे आणि हे गार्डन उपलब्ध करून दिलेलं आहे। पुढील जर त्यांनी नियोजन केलं नाही तर आम्ही आयुक्ताला ठोकल्याशिवाय गप्प बसणार। गार्डन आमच्या हक्काचं, गार्डन